सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले समस्त उद्योजक बांधव, प्रस्तावनेत मी जास्त वेळ घालवत नाही आहे. आपण प्रत्यक्ष मुद्द्यालाच हात घालूया. मला फक्त थोडीशी माहिती अशी पाहिजे की आता जे प्रेक्षागारामध्ये बसले त्यातले पहिल्या पिढीतले उद्योजक किती आहेत. सध्या हात वरती करून मला सांगता येईल. पहिल्या पिढीचे मी उद्योजक शब्द वापरला, म्हणजे याच्यामध्ये प्रोफेशनल, सेल्फ एम्प्लॉईड पर्सन असे पण काही आहेत का उद्योजक असं? ओके. उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकता म्हणजे काय याच्याबद्दल पण आता डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी सांगितलं. आणि कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये जे बेसिक असतात, नरगे साहेबांनी सांगितले की तुम्हाला त्याची बॅलन्स शीट आली पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाचता यायला पाहिजे, आर्थिक साक्षरता पाहिजे. कुठे मिळते ही? आपल्या चार्टर्ड अकाउंटंटकडे मिळते का? कंपनी सेक्रेटरीकडे मिळते का? अजिबात मिळत नाही. आपला व्यवसाय किती मोठा करायचा आहे हे आपलं स्वप्न असतं, आपल्या चार्टर्ड अकाउंटंटच नसतं. त्याच्यामुळे आपला व्यवसाय आणि आपल्या व्यवसायाची जी नाडी आहे, आर्थिक नाडी आहे, ही जर मुळातनं आपण समजून घेतली नाही तर फार मोठी स्वप्न बघणं म्हणजे दिवा स्वप्न बघण्यासारखं होईल. काही वेळानंतर यशस्वी उद्योजकांचा पण सत्कार पण इथे करणार आहोत. पण ज्यांचा सत्कार होणार नाही ते अयशस्वी आहेत का? किंवा ज्यांचा आता यशस्वी म्हणून सत्कार करणार आहे त्यांना नंतर अपयश येणार नाही आहे का? तर एकूणच व्यवसाय जर म्हटला तर हे यश अपयश कशात मोजायचं याचं कुठलंही मोजमाप आपल्याकडे नाही आहे. संपूर्ण जगामध्ये स्टॅटिस्टिकल डेटा असं सांगतो की फक्त 4 ते 6% व्यवसाय यशस्वी होतात किंवा व्यावसायिक यशस्वी होतात. किती? 4 to 6%. बाकीच्यांचं काय होतं? 94% व्यवसाय एकतर आयुष्यभर कसे तरी सर्वाईव्ह होतात किंवा स्ट्रगल करत राहतात. कसे तरी स्ट्रगल करत राहतात. त्यांचे संघर्षाची ही जी मालिका आहे ना, ही आयुष्यभर त्यांच्या 5वीला पोचलेली असते. बहुतेक सगळी कामं ते स्वतःच करत असतात. डेलिगेशन नसतं. त्यांना असं वाटतं की सगळं काही त्यांनाच येतं, त्यांनाच कळतं आणि ते त्यांचं कुठलंही काम शक्यतो कुठेही हाताखालच्या लोकांवरती फारसं सोपवत नाही. त्यामुळे आपण एरवी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो, आचरणात केली आहे तो माहिती नाही आहे. त्यामुळे आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर एक स्ट्रॉंग टीम पाहिजे, त्या टीमवरती विश्वास पाहिजे. मग टीम बिल्डिंग कशी करायची, टीमचं फॉर्मेशन कसं करायचं, टीमची अलाइनमेंट कशी करायची, टीमला कॉमन गोल कसे द्यायचे, त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं, त्याचं रिव्ह्यू मेकॅनिझम कसं असलं पाहिजे, हे कुठे शिकवलं जातं हे आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. ह्या सगळ्याच्या मागे जी आर्थिक साक्षरता आहे, आणि सरांची माफी मागून मुळे सरांची, उद्योग करताय तर प्रॉफिटसाठी करा, मजबूत नफा मिळवा. चांगल्यापैकी नफा मिळवण्यामध्ये काही गैर नाही आहे, पाप नाही, तो काही गुन्हा नाही. फक्त नफा मिळवण्याचं जी पद्धत असली पाहिजे त्याच्यात नीतिमत्ता आपल्या जागृत पाहिजे. आपल्या व्हॅल्यूज सिस्टीमचे आहेत असा एक शब्द वापरला मगाशी. व्हॉट इज दॅट? व्हॅल्यूज म्हणजे तुमचे प्रिन्सिपल्स. एखादा व्यवसाय करताना मी ग्राहकाला फसवणार नाही आहे, लॉंग टर्मवरती मी तो व्यवसाय करेन, एथिकल प्रॅक्टिसेस असतील, स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस पाळेन. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या एका फ्रेमवर्कमध्ये आपण व्यवसाय करत असतो. त्याचे काही नियम असतात म्हणजे तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ज्या कंपन्या मोठ्या झाल्या त्यांनी सुद्धा काही बेसिक प्रिन्सिपल्स हे पाळलेले आहेत, म्हणून ते मोठे होत आहेत आणि शाश्वत आहेत. ज्यांना एका रात्रीत यश मिळालं ते एका रात्रीत नाहीसे पण झाले. लॉंग टर्मवरती जर टिकायचं असेल तर काही गोष्टीचं अधिष्ठान हे असावंच लागतं, बेस स्ट्रॉंग असावा लागतो. आणि तो तुमचा स्वतःचा स्वभाव काय सांगतो, तुमची मानसिकता काय आहे ह्याच्यावरती तुमचा व्यवसाय पण अवलंबून असतो. पण एक लक्षात घ्या, तुम्ही वेगळे, तुमचा व्यवसाय वेगळा.
कायम लक्षात ठेवायचं की मी वेगळा आणि माझा व्यवसाय वेगळा आहे, मी म्हणजे माझा व्यवसाय नाही. त्यामुळे तुम्ही असं आपण एक उदाहरण घेऊया की बाटा कंपनी आहे, नायके कंपनी आहे, हे काय ह्याचे मालक जे आहेत हे काय सांभार आहेत का? नाही आहे. त्याचा तो व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीचा व्यवसाय निवडायचा आणि तो कसा वाढवायचा याची मानसिकता तुमचा व्यवसाय मोठा करते. त्याच्यासाठी तुम्ही कसे आहात त्याच्याप्रमाणे तुमची कंपनी त्याचं रिफ्लेक्शन असतं. असं म्हणतात की युअर कंपनी अँड युअर कल्चर इज अ रिफ्लेक्शन ऑफ द ओनर. तुम्ही मुळातच चांगले आहात, कंपनी चांगली आहे. तुम्ही वाईट आहात तर असं नाही म्हणू शकत की माझी कंपनी खूप चांगलं काम करते पण मालक तो फार वाईट आहे, असं होत नाही कधी. हे सगळं पर्क्युलेट होतच असतं. तुम्हाला तुमची लोक फॉलो करत असतात. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचे आचार, तुमचे विचार, तुमच्या जवळपासचे तुमचे जे कर्मचारी आहेत, सहकारी आहेत, हे सगळं बघूनच ते पुढे ग्राहकांपर्यंत पोचवत असतात. त्याच्यामुळे ग्राहक जर एखाद्या ठिकाणी कमी झाला, असंतुष्ट असेल, प्रॉडक्ट जर चांगलं नसेल तर नक्कीच समजायचं की कुठेतरी मुळातच काहीतरी अडचण आहे. आणि बिंग अ ओनर, दॅट ओनरशिप कम्स टू यू. चांगल्या गोष्टीची आणि वाईट गोष्टीची. तुम्ही असं कधी म्हणू शकत नाही की बाहेर मंदी आहे, सगळ्यांना अडचणी आहेत त्यामुळे मला पण अडचणी आहेत. ग्राहकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं. नक्कीच ग्राहक बदलणार, टेस्ट बदलणार, एक्सपेक्टेशन बदलणार, हे सगळं बदलत होणारा इट्स अ डायनॅमिक. तुम्ही कसे आहात त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्यामुळे व्यावसायिकता, उद्यमशीलता, उद्योजकता ही मुळातनं शिकायची असेल तर हे व्रत आहे, त्याच्यात सातत्य पाहिजे, हे शिकलं पाहिजे आणि ही खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. कधी काळी हे होतं, मी मान्य करतो की गुजराती समाज, सिंधी समाज, पंजाबी, मारवाडी ह्यांच्याकडेच फक्त व्यवसाय होता आणि व्यवसायातली काही रहस्य ही त्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे होती. आणि मराठी माणूस जातोय शेतामध्ये राबायचा, तलवार घेऊन युद्धावरती जायचा वगैरे, हे सगळं ठीक होतं. आता काळ बदलला आहे. आता ती रहस्य वगैरे अशी काही राहिलेली नाही आहेत. नाव इट्स अ सायंटिफिक प्रोसेस. काही गोष्टी मुळात आपल्याला शिकायला पाहिजेत. त्याच्यातली एक गोष्ट आहे ती आर्थिक साक्षरता तर आहेच, पण याच्याशिवाय मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज कशा आयडेंटिफाय करायच्या, कॉन्फ्लिक्ट्स कसे मॅनेज करायचे, पीपल मॅनेजमेंट कसं करायचं, प्रोसेस मॅनेजमेंट कशी करायची, फायनान्स कसा मॅनेज करायचा, ह्या गोष्टी शिकणं पण आता अत्यावश्यक आहे. हे सगळं ज्ञान फुकट आहे, मलाही फुकटच मिळालं आहे. हे सगळं तुम्हाला द्यायला मला काहीही अडचण नाही आहे. हे मुळातनं शिकून घेतलं, बेसिक्स पक्के झाले तर भारतच एक असा देश आहे की जिथं मार्केट प्रचंड आहे. प्रचंड मार्केट आहे. अजूनही बाहेरची लोक येतात भारतामध्ये सुद्धा. महाराष्ट्रामध्ये खूप सुबत्ता आहे. अजूनही युपी, बिहार, बांगलादेश कुठलीही माणसं अजूनही महाराष्ट्रातच जास्त येत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा सगळा वाळवा, शिराळा इकडचा भाग जर बघाल, दूध दुभतं सर्व दृष्टीने बघाल तर प्रचंड सुबत्ता इथे आहे. एवढी जर सुबत्ता भारतातली सगळी जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर इथे एकवटली आहे तर मग आम्हाला कमतरता कशाची आहे? असं म्हणतात की आता आम्ही सांगलीतून आलो आहे, तर सांगलीचा जो पूर्वेकडचा भाग आहे, जत, कवठे मंगळ वगैरे, इथली जमीन नापीक आहे. ज्या भागातली जमीन नापीक असते तिथल्या लोकांचं डोकं फार सुपीक असतं. मारवाडी लोक त्यामुळेच इकडे आले. छान व्यवसाय त्यांनी केला, गरजा ओळखल्या. तसे आपण जर आपल्या समाजातल्या कम्युनिटीच्या, एक शब्द सर वापरला होता कम्युनिटी, की आपला व्यवसाय ही चळवळ व्हायला पाहिजे. लोकांना तर आपला व्यवसाय, जसं महात्मा गांधींचं उदाहरण दिलं की महात्मा गांधींचा जो लढा होता तो इंग्रजांविरुद्ध नव्हता. महात्मा गांधींचा लढा जो होता हा दलित समाजासाठी होता, हरिजनांसाठी होता, अस्पृश्यतेविरुद्ध होता, गरिबीविरुद्ध होता, दारिद्र्य हे सगळं जे काही काढून टाकायचं होतं, अंधश्रद्धा काढून टाकायची, त्यांच्याविरुद्ध लढा होता. कारण स्वातंत्र्य मिळून आपण करणार काय? भारत स्वतंत्र झाल्यानंतर जर लोकांची मानसिकता जर तीच राहिली